मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर खरं तर आज आमच्याकडे लग्न आहे, माझी मावशीचं लग्न आहे, सख्या चुलत मावशीचं. आणि मला आज पहिल्यापासून एंट्री दाखवायची होती, म्हणजे नवऱ्याची एंट्री झाली आहे 10 वाजता मगाशी. पण काही कारणास्तव मी बाहेर गेलो होतो, त्यामुळे मला त्याची एंट्री दाखवता नाही आली. तर मी जातो आहे खाली लग्नाला. आता कोकणातील पारंपरिक लग्न कसं असतं हे तुम्हाला मी या व्हिडिओतून दाखवून देतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आवडेल, मजा येईल. आणि थोडीशी मजा मस्तीसुद्धा धमाल तुम्हाला दाखवतो मी. आणि चला. आणि मी असं म्हणजे आपण भेट देतो ना समोरच्या आहे म्हणून देतो. तर मी एक फोटो आणला आहे LED. तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते पॅक केलं. खरं तर मला दाखवा पाहिजे होतं आधी मी काय काय केलं होतं, काय आणलं होतं. पण आता साप गेला, पॅक केलं आहे, नाही दाखवू शकत. पण तुम्हाला नंतर काही बायो ज्याला भेटला काही माझं तुम्हाला ते दाखवतो मी. ओके. तर मित्रांनो, नवऱ्याची एंट्री झाली आहे, तुम्हाला दाखवतो मी. दाखवतो. अरे चिंतन वैष्णवं प्रेतं बृहल्लशेषं भूतिराजं अमरवरसपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि सुमूर्त मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुडं विनायकमहं सरस्वती सयमुना गोदावरी नर्मदा शरयू महेंद्र कन्या जन्मवती वेदिका
अशा प्रकारे आज म्हणजे माझ्या मावशीचं लग्न पार पाडलं आहे एक चांगल्या गोष्टीने. त्याच्याकडून सगळं ठीकठाक व्यवस्थित झालं आहे आणि आता थोडंसं भेट द्यायचा विषय तो आहे. म्हणजे मी काय गिफ्ट आणलं आहे ते तुम्हाला सांगतो. काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे फोटो आहे, फोटो फ्रेम आहे, त्याला पाठीमागची LED आहे. हां, तर मी तिला देईन तेव्हासुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवीन, कारण तो फोटो व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण मी ऑलरेडी पॅक केलं आहे. तर पॅक करायच्या आधी जर केलं असतं ना तर तुम्हाला दाखवलं असतं. तर मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, कारण कोकणातली जो लग्न सोहळा असतो तो तुम्हाला मी थोडक्यात जसं मला ॲडजस्ट होईल तसं तुम्हाला मी दाखवलं. तुम्हाला आवडलं असं मला असं वाटते. आता पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. आणि सध्या जर मी महिन्यावरती गावालाच आहे, त्यामुळे माझे 5-6 व्हिडिओ कोकणातलेच पडतील, याची फुल गॅरंटी देतो मी. आणि आपण माझ्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस करायचं काम चालू आहे, त्यामुळे मला थोडं म्हणजे ब्लॉग टाकायला थोडा वेळ लागतो माझी आधीमध्ये, कारण नेटवर्क इश्यू आहे. गावाला असल्यामुळे मला 5G नेटवर्क नाही तर 4G पकडतं, आणि 4G असल्यामुळे मला नेट तेवढंच म्हणजे डेली यूज करायला भेटत नाही. तर अपलोडिंगसुद्धा थोडा प्रॉब्लेम येतो, कारण यूट्यूब तुम्हाला माहितीच आहे की यूट्यूबला नेट म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करताना नेट जास्त लागतं, तेवढं माझ्याकडे पुरेसा अवेलेबल होत नाही. तर मी दुसऱ्याच्या एकामेकाचं म्हणजे दोघा-तिघांचे हॉटस्पॉट घेऊन तेवढं मी ॲडजस्ट करून घेतो. तर व्हिडिओ थोडे लेट पडतात, तर समजून घ्या मित्रांनो. तर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ डेली पडते सध्या तरी, कारण मी गावाला आहे महिनाभर तरी, आणि त्यानंतर सुद्धा मुंबईला जाणार आहे. आणि मुंबईला तर गेल्यावरती व्हिडिओचा काही विषयच नाही ना, कारण नेटवर्क फुल असते, वेळ भेटणार आहे मला थोडं माझं शिक्षण पण काम करायचं आहे, त्यामुळे डेली व्हिडिओ पडतील. चला आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.